नेनियल्स आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याकरता आनंदाची बातमी आहे. ज्या विद्यार्थ्यांचा डीएड झालेला आहे, बीएड झालेला आहे आणि जे विद्यार्थी टीईटी म्हणजे सीटीईटी सुद्धा पास आहेत, अशा सर्व विद्यार्थ्यांकरता आनंदाची बातमी आहे. आनंदाची बातमी अशी आहे विद्यार्थी मित्रांनो, की आपल्याकरिता शिक्षक भरती निघलेली आहे आणि शिक्षक भरतीचं नोटिफिकेशन सुद्धा आलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, त्याकरिता ही आनंदाची बातमी आहे. जे विद्यार्थी डीएड बीएड आणि सीटीईटी पास आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांनी पहिल्यांदा माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून येणारे जे अपडेट्स असेल ते अपडेट आपल्याला आपल्या या चॅनलवरती कायमस्वरूपी मिळत जाईल. विद्यार्थी मित्रांनो, आणि व्हिडिओ संपूर्ण बघा, जेणेकरून तुम्हाला त्या व्हिडिओचा फायदा होणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहिती आहे महाराष्ट्रात आताच सीटी म्हणजे टीईटीचा सुद्धा रिझल्ट लागलेला आहे आणि सीटीईटीचा सुद्धा रिझल्ट लागलेला आहे. सीटीईटीचे जे सर्टिफिकेट आहे ते सर्टिफिकेट सुद्धा आलेले आहे. ज्या विद्यार्थ्यांनी डाउनलोड नसेल केले त्या विद्यार्थ्यांनी डाउनलोड करून घ्या. विद्यार्थी मित्रांनो, मग आता सीटीईटी पास झाले म्हणजे तुम्हाला नोकरी लागली का? तर नाही. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहिती आहे आपण महाराष्ट्रातील विद्यार्थी आहोत आणि आपल्याला माहिती आहे आपण तिसऱ्या टेस्टची वाट पाहतोय. मग तिसऱ्या टेस्टची वाट पाहण्यापेक्षा त्या आधी सुद्धा एक भरती येणार आहे आणि ती भरतीचं नोटिफिकेशन आलेलं आहे आणि त्या ज्या जागा असणार आहेत त्या 38,000 जागा आहेत. विद्यार्थी मित्रांनो, त्या कुठल्या जागा आहेत तर ते महत्वाचा विषय असा आहे की EMRS म्हणजे एकलव्य रेसिडेन्शियल मॉडेल स्कूल या भारतामध्ये 740 ठिकाणी या शाळा आहेत. पण या शाळा ज्या आहेत या 740 म्हणजे जे जिल्ह्याचे ठिकाण असणार आहे, ह्या जिल्ह्याच्या ठिकाणी या शाळा असणार आहे आणि ह्या ज्या शाळा आहेत ह्या ट्राईब एरियात असणार आहे. जे आदिवासी क्षेत्र आहे त्या आदिवासी क्षेत्रामध्ये या शाळा असणार आहे आणि या 38,000 ज्या जागा असणार आहे, 38,000 प्लस जागा असणार आहे. यामध्ये काही टीचरच्या आहेत, काही मुख्याध्यापकाच्या आहेत, काही नॉन टीचिंगच्या पण जागा आहेत. मग नॉन टीचिंगच्या जागा कोणत्या आहेत तर नॉन टीचिंगच्या जागा म्हणजे काय, वॉर्डनच्या जागा असणार आहेत. मग त्यात हॉस्पिटल असणार आहे तर हॉस्पिटलसाठी पण जागा असणार आहेत. नंतर त्या ठिकाणी ड्रायव्हर असणार आहे तर ड्रायव्हर सुद्धा त्यांची सुद्धा जागा असणार आहे. स्वयंपाकी आहेत. अशा 27 प्रकारच्या पदांच्या जागा या ठिकाणी नॉन टीचिंगच्या पण असणार आहेत. या सर्व गोष्टींचे महत्वाचा विषय असा आहे विद्यार्थी मित्रांनो, की ही भरती जी आहे ही गेल्या वर्षी सुद्धा ही भरती आलेली होती, पण त्यावेळेला टीचरची जी भरती असतो होती ती 10,000 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांची भरती होती आणि ते विद्यार्थी जॉईन सुद्धा झालेले आहेत आणि त्या विद्यार्थ्यांना प्रस्थापना पण त्या ठिकाणी मिळालेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, आणि याचा जी सॅलरी असणार आहे ही जी सॅलरी असणार आहे ती 85,000 प्लस सॅलरी असणार आहे. कारण ही जी नोकरी असणार आहे विद्यार्थी मित्रांनो ही सेंट्रल गव्हर्नमेंटची नोकरी असणार आहे. एवढंच की हे जे जॉब मिळणार आहे तुम्हाला किंवा ही जी नोकरी मिळणार आहे, शिक्षकाची नोकरी जी मिळणार आहे, ही नोकरी एका ट्राईब एरियामध्ये असणार आहे आणि ती गावाच्या दूर असणार आहे. एखाद्या जंगलाच्या ठिकाणी ही शाळा असणार आहे. आपण जर आता सध्या तुमच्यापैकी कोणाचे जर मित्र त्या ठिकाणी लागलेले असतील, जे गेल्या वर्षी लागले असेल, त्यांना तुम्ही विचारू शकता, पेमेंटच्या बाबतीत विचारू शकता. तुम्हाला राहण्याला क्वार्टर मिळणार आहेत. कारण ही फक्त त्या एकलव्य रेसिडेन्शियल मॉडेल स्कूलची ही प्रिमायसेस असणार आहे, वेगळी प्रिमायसेस असणार आहे, जे त्या सिटीपासनं किंवा त्या गावापासून थोडी दूर असणार आहे आणि ज्या एरियामध्ये सर्वात जास्त ट्राईब असणार आहे. आणि ही जी शाळा असणार आहे ही सीबीएसई पॅटर्नची शाळा असणार आहे. मग ही सीबीएसई पॅटर्नची शाळा कशी असणार आहे तर नवोदय आपल्या सर्वांना माहिती आहे. विद्यार्थी मित्रांनो, नवोदयच्या धर्तीवर शासनाने ही एकलव्य रेसिडेन्शियल मॉडेल स्कूल काढलेले आहेत आणि भारतात सर्वात जास्त प्रमाणात या स्थापना केलेल्या आहेत आता. कारण ज्या ज्या जिल्ह्यांमध्ये नवीन म्हणजे प्रायोगिक तत्वावर काही ठिकाणी प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी अजून चालू व्हायचे आहे, पण प्रायोगिक तत्वावर या ज्या शाळा आहेत या शाळा सुरू केलेल्या आहेत. उदाहरणार्थ मी तुम्हाला सांगू इच्छितो, चंद्रपूर जिल्ह्यामध्ये शाळा आहे, म्हणजे गडचिरोली जिल्ह्यामध्ये शाळा आहे धानोरा इथे, चंद्रपूर जिल्ह्यात देवाळा इथे आहे, रामटेक तालुक्यामध्ये म्हणजे नागपूर जिल्ह्यामध्ये परसोडा इथे आहे, नंतर गोंदियामध्ये देवडी इथे आहे. अशा वेगवेगळ्या ठिकाणी ह्या शाळा आहेत. महाराष्ट्रातल्या ठिकाणी तुम्हाला सांगितलं, विदर्भातल्या शाळा मी तुम्हाला सांगितलेल्या विद्यार्थी मित्रांनो. या ज्या शाळांचे प्रिमायसेस तुम्ही जर बघाल तर हे प्रिमायसेस तुम्हाला एखाद्या 5 स्टार हॉटेल सारखं तुम्हाला ते वाटेल आणि त्या ठिकाणी तुम्हाला शिक्षकांसाठी पण क्वार्टर असणार आहेत, जे इतर काही एम्प्लॉईज असणार आहेत त्यांच्यासाठी पण राहण्याची व्यवस्था त्या ठिकाणी असणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपली एक इच्छाशक्ती असणं गरजेचं आहे का तशा ठिकाणी तुम्हाला जॉब करायचा आहे, तुम्हाला एक राष्ट्र निर्माते नेशन बिल्डर म्हणून आपल्या टीचरला बघितलं जातं, तर त्यातून तुम्हाला ते काम करता येणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, तर जे विद्यार्थी सीटीटी आहे पास आहेत आणि जे डीएड झालेले आहेत ते बीएड झालेले आहेत त्यात सर्वात जास्त जागा असणार आहेत आपल्याला म्हणजे पीजीटीच्या म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएशन टीचरच्या असणार आहेत. कारण ही जी शाळा असणार आहे ही 6वी पासून तर 12वी पर्यंतची शाळा आहे. परंतु काही ठिकाणच्या ज्या शाळा आहेत या EMRSच्या शाळा आहेत तर त्या ठिकाणी पहिलीपासनं पण गेल्या वर्षीपासून या ठिकाणी सुरू केलेलं आहे. तर त्या ठिकाणी तुम्हाला
जे डीएड झालेले विद्यार्थी आहेत त्यांचे सुद्धा त्या ठिकाणी निवड करता येणार आहे. मग ही जी परीक्षा आहे ही एंट्रन्स एक्झाम होते आणि एंट्रन्स एक्झाम मध्ये जर तुम्ही पास झालात विद्यार्थी मित्रांनो तर त्यानंतर तुमची त्या ठिकाणी निवड केली जात असते. मग ही जी निवड आहे ही निवड आपण आता महाराष्ट्रातील जे विद्यार्थी आहे हे महाराष्ट्रातील विद्यार्थी या EMRS शाळांकडे जाण्याचा कल हा खूप कमी असते. आपल्या विद्यार्थ्यांना EMRS म्हणजे काय हे सुद्धा माहित नसते. आपण आपल्या जिल्हा परिषदचाच विचार करत असतो, आपण आपल्या हायस्कूल टीचरचाच विचार करत असतो किंवा जिल्हा परिषदेच्या जागा असेल किंवा खाजगी शाळा असेल यांचाच विचार करत असतो. महाराष्ट्रातला या ठिकाणी जाण्याचा टक्का जो आहे हा कमी आहे आणि इथे जे येणाऱ्याचा टक्का आहे हा बिहार UP चे जे विद्यार्थी असतात, दिल्लीचे विद्यार्थी असतात, हरियाणाचे विद्यार्थी असतात, हे विद्यार्थी या EMRS मध्ये जॉईन होत असतात, त्यांचा अभ्यास करत असतात. विद्यार्थी मित्रांनो टेट जेव्हा येईल तेव्हा येईल, परंतु टेटच्याच अभ्यासक्रमामध्ये हा सुद्धा अभ्यासक्रम EMRS चा असणार आहे. त्यामुळे तेच रिजनिंग असणार आहे, तेच मॅथ असणार आहे. या सर्व गोष्टी सिमिलर आहेत म्हणजे सारख्या आहेत. त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांना महाराष्ट्रातील जे विद्यार्थी डीएड झालेले आहे, बीएड झालेले आहे आणि CTT पास आहे पेपर 1 पेपर 2 त्या सर्व विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो विद्यार्थी मित्रांनो टेट जेव्हा येईल तेव्हा येईल, परंतु आपल्याला EMRS चा अभ्यास करायचा आहे. आणि यातून आपल्याला माहिती आहे जिल्हा परिषद आणि सेंट्रल गव्हर्नमेंट म्हणजे महाराष्ट्र गव्हर्नमेंट आणि सेंट्रल गव्हर्नमेंट मध्ये फरक आहे, ह्या सुद्धा आपल्याला माहिती आहे. वरून जिल्हा परिषद शिक्षकांना या ठिकाणी क्वार्टर्स मिळत नाहीत, वेगळी प्रिमायसेस मिळत नाही, CBSEचं शिक्षण मिळत नाही. मग या सर्व गोष्टीतून आपण वेगळं कुठेतरी आहोत. मग हा सुद्धा विचार करायचा आहे. पण तुमची अर्हता जी असणार आहे ती अर्हता बीएड आणि CTT असणार आहे, कारण तुमचं डीएड झाल्यानंतर जिल्हा परिषदला लागण्याची जी अर्हता आहे तीच अर्हता आहे, म्हणजे वेगळं काहीच नाही. पण त्यासाठी सांगतोय विद्यार्थी मित्रांनो की ही जी संधी येणार आहे 38,000 जागांची, या जागांमध्ये आपलं नक्कीच निवड होऊ शकते. त्यासाठी आपण EMRS चे जे काही 38,000 प्लस ची भरती जी आलेली आहे तर त्यासाठी आपण अभ्यास करावा. असलेले जे काही दिवस असणार आहे ते असलेल्या दिवसांमध्ये आपण नियोजन जर केलं तर नक्कीच आपण या ठिकाणी EMRS च्या ठिकाणी आपली निवड होऊ शकते आणि त्यातून आपण आपलं जे शिक्षक होण्याचं जे स्वप्न आहे ते नक्कीच स्वप्न आपण साकार करू शकता विद्यार्थी मित्रांनो. कारण आपल्याला मी जुने व्हिडिओ जर तुम्ही माझे बघाल तर मी त्या ठिकाणी असंच बोललेलो आहे की येणारा काळ हा शिक्षकांसाठीचा हा सुवर्ण काळ असणार आहे आणि तो सुवर्ण काळ आलेला आहे विद्यार्थी मित्रांनो. सुवर्ण काळ असा की आता ही जी 38,000ची भरती ही एक 38,000ची भरती एक केंद्र सरकारची झाली आणि आपण पुन्हा महाराष्ट्र सरकारची भरती 20,000च्या प्लस म्हणजे 2 वर्ष आधीचा जो काही पूर्ण बॅकलॉग आहे तो 65,000 66,000 जागांचा बॅकलॉग आहे. त्यामधल्या गेल्या वर्षी ज्या काही 18,000 20,000 जागा भरल्या त्या सोडून 40,000 प्लस जागा पुन्हा आपल्या डीएडच्या भरतीच्या स्वरूपात बीएडच्या भरतीच्या स्वरूपात आपल्याला पुन्हा महाराष्ट्राच्या टीचरची भरती जी काही निघणार आहे म्हणजे तिसऱ्या टेटच्या नंतर जे काही एप्रिलमध्ये किंवा मे मध्ये जी होईल हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. म्हणजे हे 38,000 आणि ते पुन्हा 40,000 असं ही सुवर्ण काळ जो असणार आहे हा शिक्षकांसाठीचा असणार आहे. म्हणून जे विद्यार्थी जरी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असेल तरी विद्यार्थी मित्रांनो हे लक्षात घ्यायचं आहे की जे तुम्ही शिक्षण घेतलेलं आहे त्याचा सुद्धा त्या ठिकाणी फायदा होऊ शकते आणि त्याला डावलून चालणार नाही. तर त्या संधीचं सोनं करण्यासाठी आपण अभ्यास करणं गरजेचं आहे. त्यामुळे ही EMRSच्या भरतीमध्ये आपण नक्कीच अभ्यास कंटिन्युटी करावं, सातत्यानं तो अभ्यास सुरू ठेवावा. विद्यार्थी मित्रांनो याचा जो काही सिलेबस असणार आहे याची भरती म्हणजे याची जागांच्या जे काही क्लॅरिफिकेशन आहे किंवा इतर जी काही माहिती आहे ते मी पुढील व्हिडिओमध्ये आपल्याला संपूर्ण सांगणार आहे. परंतु जे विद्यार्थी आता अभ्यासाला अजून सुरुवात केली नसेल त्या सर्व विद्यार्थ्यांनी अभ्यासाला सुरुवात करा. विद्यार्थी मित्रांनो येणारा काळ हा आपला काळ असणार आहे, शिक्षकांचा काळ असणार आहे, हे सुद्धा लक्षात घ्यायचं आहे. आपल्याला ही माहिती कशी वाटली हे मात्र कमेंट बॉक्समध्ये कळवा विद्यार्थी मित्रांनो आणि अशाच अपडेट करता माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.